नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आज ऐकूयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील माजी कुलगुरू, माजी विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ आणि विज्ञान चळवळीचे प्रणेते डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी सादर केलेला अवकाशाची माहिती आणि शास्त्र या कार्यक्रमाचा भाग दुसरा. ज्यावेळेस आपण झोपतो, म्हणजे झोप ही आपल्याला आवश्यक आहे. मला माहिती आहे की साधारणतः जी तरुण मुलं असतात त्यांना 8 तास झोप लागते, किंवा जे वयस्कर लोक असतात त्यांना 6 तास झोप आवश्यक असते. आणि ह्या झोपेमध्ये ज्यावेळेस आपण झोपलेल्या अवस्थेत असतो त्यावेळेस त्याची आवर्तनं होत असतात. आवर्तनं म्हणजे काय की पहिल्यांदा हलकी झोप असते, मग आपण गाढ झोपेत जातो, मग आपण स्वप्नावस्थेत जातो आणि पुन्हा जागृत अवस्थेत येतो आणि पुन्हा हे रिपीट होतं, म्हणजे पुन्हा पुन्हा होतं, म्हणजे 4 वेळा होतं. ही 4 आवर्तनं झाली तर आपली झोप चांगली झाली असं आपल्याला वाटतं. जर अशी आवर्तनं झाली नाही तर मात्र आपल्याला आपली झोप झाली नाही अशी भावना तयार होते आणि शिवाय शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे आपल्याला भूक लागत नाही, किंवा आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही, किंवा चिडचिडेपणा येतो, अशा अनेक गोष्टी होतात. मग अवकाशामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस वजन विरहित अवस्था असते त्यावेळेस झोपेवर काही परिणाम होतो का याचाही अभ्यास शास्त्रज्ञांनी केलेला आहे. कारण तिथे झोपायला आपण जसं आपल्या पलंगावर झोपतो तसं झोपता येत नाही, कारण तुम्ही झोपू शकत नाही. त्यामुळे ते एका झोळीमध्ये बसून झोप घेत असतात. मग त्याचे काही परिणाम आपल्या शरीरावर होतात का याचाही अभ्यास शास्त्रज्ञांनी केलेला आहे. आता हे परिणाम कमी होण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये काय केलं जातं, अनेक उपाय केले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये असं पाहिलं जातं की व्यायाम आपल्याला तिथे करता येईल का, त्यामुळे आपले स्नायू हे कमकुवत होणार नाही, किंवा झोप व्यवस्थित लागेल याच्याकडे लक्ष दिलं जातं. असे अनेक प्रयोग आपण करतो. आता अजून एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल की प्राण्यांवर परिणाम होतो, मग वनस्पतींवर होतो का, वनस्पतींना गुरुत्वाकर्षण कळतं का? तर हो, त्यांनाही गुरुत्वाकर्षण कळतं. आणि त्याच्यामुळेच झाडांची मुळं जी असतात ती गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढतात आणि खोड जे असतं ते विरुद्ध दिशेने वाढतात. आता ज्यावेळेस ते अशा प्रकारच्या वनस्पती आपण त्यांची वाढ जर अवकाशात केली तर काय होईल, तर गंमत अशी आहे की मुळांना समजणारच नाही की गुरुत्वाकर्षण कुठे आहे आणि ती कशाही प्रकारे वाढू शकते, किंवा त्यांच्या वाढीवर परिणाम होतो का याचाही अभ्यास केला गेलेला आहे. अशा अनेक गोष्टी अवकाशामध्ये आपण गेल्यानंतर करू शकतो किंवा केल्या जात आहेत. मग त्याच्यासाठी काय करतात तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तयार केलेले 8 देशांनी, आणि त्याच्यामध्ये हे जे अवकाश यात्री असतात ते जाऊन निरनिराळे प्रयोग करत असतात. उदाहरणार्थ आपल्याला स्फटिक बनवायचे असतील, आता स्फटिक बनवण्याची प्रक्रिया ही सुद्धा गुरुत्वाकर्षणाने प्रेरित असते. मग जर आपण अवकाशात गेलो आणि वजन विरहित अवस्थेत स्फटिकीकरण केलं तर ते चांगलं होईल का याचा अभ्यास केला, किंवा जे सूक्ष्म जंतू असतात त्यांची वाढ कशी होते याचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये केला.
किंवा औषध निर्मिती आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल का, याचाही त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. अशा अनेक गोष्टी आता अवकाशामध्ये जाऊन आपण करू शकतो. अजून एक गोष्ट अवकाशामध्ये बदलते, ती म्हणजे अवकाशामध्ये वातावरण नसतं. आता आपण पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गेलेलो आहोत आणि अशा वेळी काय होतं की वातावरणामुळे आपलं संरक्षण झालेलं असतं. म्हणजे जे विश्वामधून किंवा सूर्याकडनं जी कण आपल्याकडे फेकले जातात, प्रारणं म्हणतात त्यांना, किंवा किरणोत्सर्जन म्हणतात, त्याच्यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा किंवा अशा प्रकारचे कण असतात. तर त्या कणांचा परिणाम किंवा अतिनील किरणं असतात. तर ही अतिनील किरणं काय होतात, वातावरणामुळे शोषली जातात किंवा अशा प्रकारचे जे कण असतात किंवा प्रारणं असतात त्यांची तीव्रता कमी होते आणि ती तीव्रता कमी झाल्यामुळे आपलं त्यांच्यापासून संरक्षण होतं. आता अवकाशात गेल्यानंतर काय होतं, तर अवकाशात गेल्यानंतर वातावरण नसल्यामुळे या किरणांपासून आपलं संरक्षण होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे अवकाशयानाच्या वर जो थर दिलेला असतो त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये संरक्षण होतं, तरी सुद्धा काही किरण किंवा काही कण पर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. मग हे कुठल्या प्रकारचे परिणाम करतात, तर ह्या कणांमुळे आपल्या पेशी ज्या असतात तर त्या पेशींची प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे पेशी मरू शकतात. किंवा आपल्या पेशी केंद्रामध्ये जो DNA असतो, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये जनुकांची साठवण केली असते, त्यांच्यावर जर गॅमा किरण आढळले तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा ते तुटू शकतात किंवा त्यांचा नाश होऊ शकतो. त्यामुळे पेशी मरू शकतात किंवा पेशींचे गुणधर्म बदलू शकतात आणि या प्रकारचे परिणाम सुद्धा आपल्याला तिथे दिसून येतात आणि ते टाळण्यासाठी आपल्याला उपाययोजना करावी लागते. आता अजून काय परिणाम होतात, काही लोकांना तिथे गेल्यानंतर, अवकाशात गेल्यानंतर चक्कर येणे किंवा पोकारी होणे किंवा झोप न लागणे किंवा चिडचिड होणे असे गुणधर्म जाणवतात. ते सर्वांना जाणवतील असे नाही, परंतु काही अवकाशयात्रींना ते जाणवतात. मग कोणाला जाणवतील आणि कोणाला जाणवणार नाही, मग याचे काही आपण प्रयोग करू शकतो का, तर तसे प्रयोग आपण पुणे विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये केलेले आहेत. म्हणजे जर आपण एखाद्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर झोपवून ती जर फिरवलात 90 अंशामधून, तर अवकाशामध्ये जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो आणि त्याचे त्या माणसाच्या शरीरावर किंवा व्यक्तीच्या शरीरावर काय परिणाम होतात याचा अभ्यास सुद्धा आपण करू शकतो. अलीकडच्या काळामध्ये गुरुत्वाकर्षणाचे सजीवावर होणारे परिणाम याविषयी अनेक अभ्यास केले आहेत. त्यापैकी वनस्पतींवर जो अभ्यास केला तो पुणे विद्यापीठामध्ये प्रथम केला गेला आणि ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी काही यंत्रांचा आपण वापर करतो. म्हणजे आपण अवकाशात जाऊ शकत नाही, कारण अवकाशात जाणं खूप खर्चिक असतं आणि शिवाय भारताकडे तशी सुविधा पण नाही आणि इतर प्रगत देश जे आहेत ते आपल्याला तशा सुविधा देत नाही. परंतु तशी परिस्थिती आपण प्रयोगशाळेमध्ये निर्माण करू शकतो का, तर करू शकतो आणि अशा प्रकारचे प्रयोग पुणे विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये केलेले आहेत. म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यावर PhDसाठी संशोधनही केलं आहे. मग याचे परिणाम काय दिसले आपल्याला, तर याचे परिणाम असे दिसले की जर आपण कमी गुरुत्वाकर्षणामध्ये तांदूळ किंवा ज्याला साळ म्हणतो किंवा तांदळाच्या बिया म्हणतो त्या जर ठेवल्या 15 दिवस आणि मग त्या जर शेतात पेरल्या तर त्यापासून येणारं उत्पादन हे अधिक असतं किंवा त्या तांदळामध्ये प्रोटीनचं प्रमाण चांगलं वाढलेलं असतं. असे काही सकारात्मक परिणाम आपल्याला दिसलेले आहेत. त्याचप्रमाणे जर गुरुत्वाकर्षणामध्ये वाढ केली तर काय होईल, त्याही परिणामांचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गहू, तांदूळ, मूग यांची वाढ खुंटलेली आपल्याला दिसून येते. मग हे प्रयोग कशासाठी करतोय आपण, तर भविष्य काळामध्ये आपल्याला चंद्राच्या पुढे मंगळ आणि मंगळाच्या पुढे सूर्यग्रहाच्या बाहेर जर जायचं असेल तर गुरुत्वाकर्षणाचे काय परिणाम होऊ शकतात, संभाव्य परिणाम काय आहे, तर याचा अभ्यास आपल्याला करणं भाग आहे. अशी कल्पना करा की आपल्याला मंगळावर जर वस्ती करायची असेल तर मंगळावरच्या गुरुत्वाकर्षणामध्ये आपल्याला वनस्पतींची वाढ करावी लागेल, कारण अन्नधान्य कुठून मिळणार, कारण पृथ्वीवरून जर अन्नधान्य न्यायचं असेल तर त्याच्यासाठी खूप कष्टही करायला लागतील, वेळही खूप लागेल
आणि ते शक्य होणार नाही. त्यामुळे मानवाला जर मंगळावर वस्ती करायची असेल तर मंगळावरच आपल्याला अन्नधान्याची वाढ केली पाहिजे, किंवा मंगळावरच आपल्याला ऑक्सिजन मिळवला पाहिजे, किंवा मंगळवारच्या गुरुत्वाकर्षणामध्ये आपल्याला राहण्याची सवय केली पाहिजे. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण जर प्रथमपासून केला तर आपल्याला कशा प्रकारच्या योजना आखाव्या लागतील, किंवा कशा प्रकारची काळजी घ्यावी लागेल, किंवा कशा प्रकारचे प्रयोग करावे लागतील याची कल्पना आपल्याला येईल. आणि म्हणून आपण हा जो संशोधन आहे अवकाशाविषयीचं ते आपण करत आहोत. तर मित्रांनो, भविष्यकाळामध्ये एखाद्या वेळेस आपल्याला पृथ्वीपासून दूर जावं लागलं, किंवा पृथ्वीवर अशी परिस्थिती आपणच निर्माण केली की ज्यामुळे आपल्याला इथे राहता येणार नाही, तर आपल्याला अवकाशामध्ये नवीन घर शोधावं लागेल. आणि ते जर शोधायचं असेल तर त्याची तयारी आतापासूनच करणं भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अवकाशाबद्दलचा हा अभ्यास तुम्ही निश्चितपणे कराल आणि भारताला त्याचे फायदे मिळवून द्याल. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी सादर केलेला अवकाशाची माहिती आणि शास्त्र या कार्यक्रमाचा भाग दुसरा ऐकलात. श्रोतेहो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हों या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी. अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.